गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी आणि तुमचं खूप स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज माझा उपवास सोडणार होती मी, त्यामुळे सगळं जेवण करायचं होतं कारण मी नैवेद्य दाखवल्याशिवाय माझा उपवास सोडत नाही. तुम्ही बघू शकता मी 2 ते 3 प्रकारच्या भाज्या करायला घेतल्या होत्या. मी आज उकडीचे मोदक न बनवता तळलेले मोदक बनवत होते आणि सलोनीला मी पुऱ्या कर म्हटलं होतं, तर पुऱ्या ती करत होती. एक साईडला भाजी शिजते, एक साईडला पुऱ्या करून ती मला देत होती, ज्यात मी सारण भरून मोदक करत होते. युजली मी इलायची पावडरच्या व्यतिरिक्त बाकी काही टाकत नाही, पण सारणामध्ये यावेळी मी केसर आणि केसर दूध पण टाकलं होतं. त्याने खूप छान झालं होतं. मला नैवेद्य रेडी करायचा होता कारण मला बाप्पांना नैवेद्य दाखवायचा होता आणि नैवेद्य आम्ही दाखवायला दोघी पण बसलो. बाप्पाची आरती केली, पाया पडलो आणि गोड मानून घे जे काय मी दोघींनी केलं आहे ते म्हणून आमची अशी प्रार्थना संपवली. पण नंतर मम्मीला फोन केल्यावर मम्मी म्हणाली की जोपर्यंत गणपती बाप्पांचे दर्शन होत नाही, म्हणजे असे प्रतिस्थापन झालेले गणपती बाप्पांचे दर्शन होते तोपर्यंत उपवास सोडू नकोस, करतेस तर चांगलंच कर. आणि माझ्यातली ताकद संपत आली होती पूर्ण, कारण मी पाणी पण प्यायली नव्हती, काहीच नाही. त्यात मला ही लिफ्ट पण साथ देत नव्हती. मी चालत खाली गेली. तिथून मग आम्ही आमच्या कॉलनीतला गणपती बसलाय का बघितलं, पण ते पण नव्हतं. देन मग आम्ही बाहेर कुठे सार्वजनिक गणपती बाप्पा बसलेत का ते पण नाही. मग घरी रिटर्न आलो. काही नाही, म्हटलं चला समोर तरी आमच्या गणपती बाप्पा तिकडे आलेत का बघूया. तेही गणपती बाप्पा आले नव्हते. थोडा वेळ वाट बघितली, नंतर त्यांचेही बाप्पा घरी आले. खूप आनंद झाला होता त्यांना बघून. मला माझा सगळा थकवा निघून गेला होता. आरती केली, त्यांच्या पाया पडले आणि मनापासून काही चुका केल्या असतील तर त्यांची माफी मागितली आणि जे काही हे थँक्यू बोलले आणि घरी आले. तर घरी आल्यावर वैभवने मला केसर दूध बनवून दिलं होतं, त्याने मी उपवास सोडला. हेवी जास्त काही खाल्लं नाही कारण का खूप गरगरत होतं. मी मेहंदी काढली नव्हती म्हणून वैभव मला मेहंदी काढत होता आणि वैभवसाठी मग मी पूर्ण छानपैकी ताट रेडी करून त्याला जेवायला दिलं आणि खूप छान जेवण झालं होतं. वैभव खूप जास्त खुश होता कारण का त्याला पण खूप जास्त भूक लागली. तर विचार करतो मी कुठून सुरुवात करू. नंतर मग त्यांनी स्टार्ट केल्यानंतर मी बसले बाजूला, तर त्यांनी मला पण घास भरवला. तो नेहमी त्याचा पहिला घास मलाच भरवतो आणि खरं सांगते गाईज, खूप छान झालेलं जे काही मी केलं होतं ते. मग आता काय करायचं, तर मग सरणीचा मेकअप करायला घेतला कारण का तुम्हाला माहिती आहे मला मेकअप करायला खूप जास्त आवडतो आणि मी मेकअप शिकते. सो मी मेकअप करायला पण घेतला आणि तुम्ही बघू शकताय. तुम्हाला जर मेकअप आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मी नॅचरल लुक रेडी केला होता. तिचे दिवसभर फोटोज काढले, व्हिडिओज काढले, ती दमलेली. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर आम्हाला पुन्हा समोरच्या भाभींनी त्यांची गाडी आली होती नवीन, तर त्याच्या पूजेसाठी बोलवलं. पूजेला गेलो, तिथूनच कॉलनीतल्या बाप्पांच्या आरतीला गेलो आणि मग काय घरी येऊन जेवण आराम केला. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.